मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समिती, 108 रुग्णवाहिकांच्या सेवांबाबत आणि एनटीपीसी समन्वयक समिती, जिल्हास्तरीय दक्षता समिती, कुष्ठरोग शोध मोहीम आणि स्पर्श अभियान, सीएम आणि जिल्हास्तरीय स्थायी लेखापरीक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजांचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्वच संबंधित विभागांना आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, डीपीओ भगवान भुसारी, सहायक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर मोहन शेखर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे, डॉक्टर गोडसे, डॉक्टर कुलकर्णी, श्रीमती वैशाली थोरात, वंदना शिंदे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेऊन त्याचं निदान निश्चित करणं, निदान झालेल्या कुष्ठरोगांना तात्काळ बहुविध उपचार सुरू करण्यासाठी केंद्र शासनानं कुष्ठरोग अभियान सुरू केलेलं आहे. हे अभियान 14 दिवसांचं असणार आहे. या अभियानात राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील 14 दिवसांच्या अभियानासाठी 36,57,590 लोकसंख्येची निवड करण्यात आली असून 2,768 शोध पथकं तयार करण्यात आली आहेत. शोध पथकानं शोधलेल्या प्रत्येक संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून सहकार्य करावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलंय. HIV एड्स रुग्णसंख्या, उपचार पद्धत, टीबी तपासणी, औषधोपचार बाबत चर्चा झाली. जिल्हास्तरीय स्थायी लेखापरीक्षण बैठकीत लेखापरीक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पूर्तता करून लवकर निकाली काढावेत अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी विविध विभागाच्या अडचणी समजावून घेतल्या. अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असं सर्व विभागांना आश्वस्त यावेळी त्यांनी केलं.